भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गुरुवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी सांगलीत येत आहेत। त्याच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी मराठा सेवा संघात बैठक झाली। यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासह जिल्हाभरातून मराठा नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। जरांगे पाटील यांची सध्या महाराष्ट्रभरात शांतता रॅली सुरू आहे। त्या अंतर्गत ते गुरुवारी सोलापुरातून सांगलीत येत आहेत। सांगलीत दुपारी 2 वाजता मिरजेत येतील। तेथे मराठा समाजातर्फे त्यांचे स्वागत होईल। त्यानंतर सांगलीत विश्रामबाग चौकात येतील। तेथून राम मंदिर चौकापर्यंत पदयात्रा निघेल। फक्त जरांगे पाटील हेच वाहनात असतील। उर्वरित सर्वजण पायी सहभागी होतील असे बैठकीत निश्चित करण्यात आले। राम मंदिर चौकात दुपारी 4 वाजता त्यांची जाहीर सभा होईल। सभेवेळी व्यासपीठावर जरांगे पाटील यांच्याशिवाय अन्य कोणी नसेल। सर्व मराठा नेत्यांसाठी व्यासपीठापुढे व्यवस्था केली जाईल। रात्री जरांगे पाटील यांचा सांगलीत मुक्काम असेल। दुसऱ्या दिवशी कोल्हापूरसाठी रवाना होतील। रॅली व जाहीर सभेच्या निमित्ताने जिल्हाभरातून सकल मराठा समाज सांगलीत एकवटणार आहे। त्यासाठी महिनाभरापासून गावोगावी बैठका घेतल्या जात आहेत। गावोगावी बॅनरही लावले आहेत। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।